धनु राशी 9 ते 15 फेब्रुवारी 2026 फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा आज सुरू होत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 9 ते 15 फेब्रुवारी पर्यंत हा नवीन आठवडा, या आठवड्यात धनु राशीचे भाग्य उजळेल। या आठवड्यात मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे। अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। फेब्रुवारी महिन्याचा हा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। धनु राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा दुसरा आठवडा उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात। कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प किंवा योजनांवर काम सुरू होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल। प्रेमजीवन उत्साह आणि मोकळेपणाने भरलेले असेल। अविवाहितांना चांगले प्रस्ताव मिळू शकतात। आरोग्य चांगले राहील। धनु राशी, या आठवड्यात तुमचे वातावरण सकारात्मक बदलते। तुम्हाला सामाजिकदृष्ट्या अधिक सक्रिय आणि भावनिकदृष्ट्या समाधानी वाटू शकते। कौटुंबिक मेळावे, सामाजिक कार्यक्रम किंवा उत्सव शक्य आहेत, ज्यामुळे आनंद आणि भावनिक उबदारता येते। तुमचे भाषण अधिक मोहक आणि प्रभावशाली बनते, ज्यामुळे तुम्ही इतरांशी चांगले संबंध जोडू शकता। आठवड्याच्या अखेरीस तुमचा आत्मविश्वास पुन्हा मजबूत होतो। वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वर्तुळात तुम्हाला अधिक आदर, कौतुक आणि मूल्यवान वाटते। एकंदरीत हा आठवडा तुम्हाला भावनिक अशांततेतून स्पष्टता, स्थिरता आणि यशाकडे घेऊन जाईल। आठवडा प्रेम जीवनात लक्षणीय सुधारणा होईल। विवाहित जोडप्यांना अधिक उबदारपणा, समजूतदारपणा आणि सहकार्याचा अनुभव येईल। जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही कुटुंब किंवा सामाजिक वर्तुळात एखाद्या मनोरंजक व्यक्तीला भेटू शकता। भेटवस्तू, प्रेमळ हावभाव किंवा अर्थपूर्ण संभाषणे तुमचे बंध मजबूत करू शकतात। आठवड्याच्या अखेरीस नातेसंबंध अधिक सुरक्षित, स्थिर आणि भावनिकदृष्ट्या परिपूर्ण वाढतात। विश्वास आणि परस्पर आदर वाढतो, ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनात शांती येईल। या आठवड्यात करिअरच्या संधी उजळतील। तुम्हाला मान्यता, प्रशंसा किंवा नवीन संधी मिळू शकतात। व्यावसायिकांना फायदेशीर सौदे मिळू शकतात आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या भूमिकांमध्ये अधिक आत्मविश्वास वाटू शकतो। आठवड्याच्या अखेरीस तुमची व्यावसायिक स्थिती मजबूत होईल आणि दीर्घकालीन करिअर वाढ आशादायक दिसेल। आठवड्याच्या शेवटी तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर होण्यास सुरुवात होते। तुम्हाला गुप्त स्रोतांकडून पैसे मिळू शकतात। कुटुंबाचा पाठिंबा मिळू शकतो किंवा प्रलंबित पेमेंट मिळू शकतात। तुमचे बजेटिंग कौशल्य सुधारते आणि तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीवर पुन्हा नियंत्रण मिळवता। आठवड्याच्या अखेरीस बचत, गुंतवणूक किंवा आर्थिक वाद सोडवण्यासाठी हा अनुकूल काळ बनतो। तुमचा आर्थिक आत्मविश्वास परत येतो आणि तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल अधिक सुरक्षित वाटते। या आठवड्यात तुमचा मूड अधिक सकारात्मक आणि आरामदायी झाल्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल। हलका व्यायाम, योगासने, ध्यान किंवा आध्यात्मिक नामजप संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करू शकतात। आठवड्याच्या अखेरीस तुमची ऊर्जा पातळी वाढेल आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक शांत, भावनिकदृष्ट्या समाधानी आणि शारीरिकदृष्ट्या ताजेतवाने वाटते। धनु राशी, या आठवड्यात तुम्हाला थांबून तुमच्या जीवनातील प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आमंत्रण आहे। बाह्य आवाजापेक्षा आंतरिक शांतीवर लक्ष केंद्रित करा। एक चांगली योजना तुमच्या यशाच्या मार्गाला गती देईल। तुमच्या करिअरच्या बाबतीत पडद्यामागे काम करणे आणि तयारी करणे अधिक फायदेशीर ठरेल। कोणतेही मोठे आर्थिक जोखीम घेण्याऐवजी तुमचे व्यावसायिक वचन प्रामाणिकपणे पूर्ण करा। प्रतिगामी गुरुग्रहामुळे व्यावसायिक करारांमध्ये काही विलंब होऊ शकतो। अध्यापन किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी संबंधित असलेल्यांसाठी हा चांगला काळ आहे। तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला वैयक्तिक जागेची आवश्यकता भासू शकते, जी तुम्ही तुमच्या प्रियजनांना प्रेमाने समजावून सांगू शकता। तुमच्या जोडीदाराशी संभाषण सकारात्मक असेल। तुमच्या आरोग्यासाठी काम आणि विश्रांती यांचे संतुलन साधायला शिका। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अधिक उत्साही वाटेल। धनु राशी, ग्रहस्थिती पाहता हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल। या आठवड्यात दीर्घकाळापासून सुरू असलेली समस्या दूर होईल, ज्यामुळे तुम्हाला सुटकेचा निश्वास मिळेल। आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी करणाऱ्यांना एखादे महत्त्वाचे पद किंवा जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल। तथापि हे पद मिळवण्यासोबतच तुम्हाला तुमची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याचे आव्हान देखील भेडसावेल, ज्यासाठी या आठवड्यात अधिक कठोर परिश्रम आणि प्रयत्न करावे लागू शकतात। आठवड्याच्या पहिल्या 6 माहीत तुमची कार्यक्षमता आणि आकांक्षा वाढतील। या काळात तुमचे लक्ष तुमच्या करिअर आणि व्यवसायाला पुढे नेण्यावर असेल। महत्त्वाचे म्हणजे या दिशेने तुमचे प्रयत्न यशस्वी होतील। जर तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते करण्यापूर्वी तुम्ही जवळच्या मित्रांचा किंवा हितचिंतकांचा सल्ला नक्कीच घ्यावा। तथापि तुमचे सहकारी आणि कुटुंब तुमच्या निर्णयांना पूर्णपणे पाठिंबा देतील। प्रेमसंबंध अनुकूल राहतील आणि तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते दृढ होईल। वैवाहिक जीवन आनंदी राहील।
या आठवड्यात संतान प्राप्तीसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांची इच्छाही पूर्ण होईल. लवकरच तुम्हाला संतान प्राप्तीचा योग आहे. धनु राशी, तुमच्या करिअर, व्यवसाय, वैयक्तिक इच्छा, प्रवास, लग्न आणि बाळंतपणाच्या योजनांविषयी तुमचे विचार सकारात्मक असू शकतात. तुमचा कल अध्यात्माकडे असू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही योग, ध्यान किंवा गीतापाठ करू शकता. यामुळे तुमचे मन शांत होऊ शकते. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः बाह्य स्रोतांमधून लक्षणीय उत्पन्न, कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. पूर्वी ज्या परिस्थिती अस्वस्थ वाटत होत्या त्या आता आरामदायी वाटतील. विद्यार्थ्यांसाठी हा सकारात्मक काळ आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आणि शिक्षकांची मदत घेणे फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये आकर्षण वाढेल, परंतु स्पष्टता आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. धनु राशी, नशिबाला स्पष्ट आणि सरळ मार्ग आवडतात. या आठवड्यात 2 मुख्य ध्येय निवडा आणि दोषी वाटू न देता उर्वरित बाजूला ठेवा. नवीन संपर्कदारे उघडतात. लवकर प्रतिसाद द्या. स्पष्ट व्हा आणि तुमचे पुढचे पाऊल ठरवा. कल्पनांना उधाण येईल. झोपेनंतर सर्वात तेजस्वी कल्पना घ्या आणि त्यावर कृती करा. प्रेमात प्रणय परिपूर्णता आहे. पैशांसोबत पुढे जाण्यासाठी तुम्हाला उद्देश आणि आवड दोन्ही आवश्यक आहेत. अस्वस्थता दूर करण्यासाठी चालणे, घाम गाळणे आणि दृश्य बदलणे. आठवड्याचा शेवट एका छोट्या साहसाने करा. या आठवड्यात हलके राहा. प्रवाहासोबत जा. भाग्यवान क्रमांक हा 23 असेल आणि भाग्यवान रंग हा निळा असेल. एकंदरीतच हा आठवडा धनु राशीसाठी उत्तम असेल.